काहीतरी बोलला चेस रन होता चेस होणारच. तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तर आज आमच्या कॉलेजमध्ये मॅच आहेत. बघू शकता सगळे प्लेयर प्रॅक्टिस करताना कसे बघू शकता तुमच्याकडे. हे बघा आणि हे आमचे आलेले आहेत. आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत. खास मुंबईवरून प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत आमच्या मंडणगडमध्ये. आणि हे बघा फरदीन काझी बनून आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कसं वाटतंय की आज तुमची मॅच आहे? आम्हाला काय चांगला वाटतो, ग्राउंडची जरा खराबी आहे. अच्छा हमको सिखा रिया है. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही फायनल मध्ये जाल? फायनल मध्ये हा आमचाच जाणार पक्का ना? चलो भाई, काही नाही, बघूया. फायनल मध्ये जाणार आम्ही. बॉल लागू दे, फारदीन कादीचा पहिला म्हणा गेला होता. लवकर सुरू व्हायला पाहिजे होतं, पण आता थोडं लेट झालंय. त्यामुळे भर उन्हात सगळ्या मुलांना खेळावं लागणार आहे. सगळ्या तर वेस्ट इंडिज बनणार आहे उद्या असून. दोन शब्द तुम्ही काय बोलणार? आम्ही बोलणार आहे ग्राउंड बद्दल. हे ग्राउंड वरती काय झालं नाही आहे. इथून जो फायनल मारणार तो आम्हीच आहोत. आणि हे बाकीचे आमचे कोच जे व्हॉलीबॉलला होते, हे कोच काय आम्हाला काय प्रोत्साहन देत नाही. गेल्या वर्षी यांचं कसं विकेट काढलं तसं यावर्षी काढणार नाही. गजब बेइज्जती है. तुम्हाला कलर दिसतोय तिकडे, तो पूर्ण तो सगळा हा आता माझ्याकडे तो सगळं आम्ही केलंय. थांब ना. आमच्या विद्यार्थ्यांनी केलंय आंबेडकर कॉलेजच्या. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. सर तुम्हीच बॉलिंग. A few inches later. मग तुला कसं वाटतंय, तुझ्या मित्रासोबत आज तुझी मॅच आहे, तुम्हाला तेच पाहिजे होतं? 11वी सायन्स विरुद्ध 11वी मुलांचा पहिला सामना. तुम्ही जिंकाल ना? तुम्ही जिंकाल. आता काय बोलू शकत नाही, तरी आम्ही बोलतो. आपापल्या टीमच्या नायकांनी आपली टीम तयार करायची लवकरात. तुम्ही हा बोलतो 99% जिंकाले. आम्ही पण 100% लावणार जिंकायसाठी. तो बोलते मी जिंकलो. आम्ही तसे नाही बोलत. आम्ही 100% दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब इकडे यायचं आहे. टाटा कोण जिंकलं? 11वीच्या संघाने टॉस जिंकलेला. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? फिल्डिंग, बॅटिंग? नाही काय सांगायचं? नवीन बॉल काय पाहिजे? पैसे कोणाला? तर आज आपल्या इथे मॅच आहे आणि पहिलाच राऊंड आहे, ते म्हणजे 11वी सायन्स 11वी कॉमर्स. तर तुम्हाला कसं वाटतंय? दोघे पण चांगले प्लेअर आहेत. एका ह्याच्यात आहे अय्यर आहे, मजर आहे, दुसऱ्या ह्याच्यात आहे सैफ आहे, आविष्कार आहे. दोन्ही पण चांगले प्लेअर आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? बघायला तर दोन्ही पण टफ एकदम, म्हणजे पहिलीच मॅच मजा येणार बघा, खूप मजा येणार. दोन्ही पण टीम टफ आहेत, त्यामुळे टफ असते की मजा येते बघायला. चेंडू आणि आता एक 3 विकेट गेलेली आहे. मोठा झटका लागलेला आहे. पहिली विकेट 11वी. मजा नहीं आ रहा है. बोलते ना, दिल से दिल कभी जुदा नहीं होते, हम हर किसी पर फिदा नहीं होते. दिल से दिल कभी जुदा नहीं होते, हम हर किसी पर फिदा नहीं होते. प्यार से बढ़कर रिश्ता है दोस्ती, कभी दोस्त बेवफा नहीं होते. षटकार मारल्याची बॉल लागू दे. फारदीन कादीचा पहिला. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. कुक खत्म हो गई है. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तुम्ही जिंकलेले आहेत आणि आय्यनला तुम्ही हरवलेला आहे. आय्यन फुल कॉन्फिडन्सला होता. पहिल्या दिवसापासून बोलत होता, जेव्हापासून कॉलेज चालू झाला की मी जिंकणार, माझी टीम चांगली आहे. आणि तुमच्या टीम मध्ये एवढं नसून पण तुम्ही मॅच जिंकली. तुम्हाला कसं वाटतंय? विषय असा असतो माहिती आहे, कुत्ता भोगताय तो उसको भोगणे.
अपन मैदान में आके काटने का वो मजा ही चलेगा, मजा ही चलेगा। तेरे को मालूम है ना विषय कैसा होता है, वे आयन का वो स्ट्रैटेजी था, उस तरह से उसने गेंदबाजी की और वो बैक साइड से वो फ्रंट से बॉल वो कट करना चाहता था, वो उसका हो गया नहीं यार। मैदान पे नमी रनआउट सोडली, रनआउट तुझी चुकी, तू पहिल्या बॉलला तुझा फर्निचर आउट घेतला तो काय, आणि तुमची पहिल्या बॉलला विकेट गेली, पहिल्या बॉलला नाही तिची विकेट गेली, माझी पहिल्या बॉल हा नाही ना ते सोड, ह्यांची विकेट गेली तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आता बघा ना, हारल्यानंतर वरती बघायचं सांगा, आम्ही विचारलंय. विकेट गेली तर त्याला वाटलं होतं की आता कुठेतरी मॅच आहे, आता आपलीच हातात मॅच आहे. पण जेव्हा चोपर नवीन दिली तेव्हा गुजर आपलाच आहे, गुजर आपला चेस होणारच. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आनंद होतो आम्हाला सुद्धा 11वी सायन्सला आम्हाला विजय करून देण्यात आम्हाला. अरे कहना क्या चाहते हो? काय बोलतो साला, मॅच सुरू व्हायच्या 3-4 दिवस अगोदर आम्ही आम्हाला कॉमर्स ए वाल्यांसोबतच खेळायचं आणि आम्हाला आमची मॅच लागली त्यांच्या संघाची आणि आम्ही त्याला हरवलं. आणि टॉसच्या पहिले सुद्धा हा बोललेला की मी 99% मी जिंकू शकतो, आम्ही 100% मला खूप आनंद होतो कारण का ही दोघं आविष्कार गोसावी आणि साहेब बुधो आमचे एकदम अतिशय आम्हाला त्यांना ही विजय होताना खूप आनंद होतोय. आणि ती मॅच हार जीत होती, तो काय आपला भाव आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही फायनल मध्ये जाल? फायनल मध्ये हा आमचाच जाणार पक्का ना? पण एक लक्षात असू दे, मॅचच्या टॉसच्या पहिले तुम्ही काय बोललेला की मी जिंकणार, असं बोलणं लय होतं. रोज आते हैं इस उम्मीद पे, आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. हे बोलणं नसतो. दहावीला असताना विघ्नेश आमच्यासाठी लय काय काय बोललेला, पण आम्हाला हरलं ना आम्ही शेवटीला. हरलं म्हणजे विषय वेगळा होता. 3 दिवसाचे 3 टी-शर्ट आम्ही वालीत ठेवले अजूनपर्यंत आम्हाला आठवण. आणि पहिलीच मॅचला जेव्हा विकेट गेलेला साहेबचा, तर तुमच्यावर पूर्ण टीमची हे होती. तुम्हाला काय म्हणजे तुम्ही कॅप्टन म्हणून तुम्हाला काय मारायच्या कामाला The next day. आम्ही दोघं पण आम्ही हारलो. आम्हाला आता आम्ही आलोय एकामेकाची खेचणार आणि हे बघा ह्यांची शायनिंग काय मात्र गेली नाही, तशीच आहे. दोघं पण आलेत कारण ह्यांना माहिती आहे आम्हाला काही फरक नाही पडत. हा. हारलं तरी इतिहास घडतो, जिंकलो तरी आम्ही इतिहासच घडवणार. 12वीला आणि आम्ही अशा किती दाखवलं मॅच तुम्हाला. हारली ही तर आम्ही 1-1 लाखाची मॅच हारली. 50-50 हजाराची मॅच आहे, आम्ही जिंकलेला हारलो. क्या बोला तूने पहिले क्या बोला? चल तेव्हा काय आम्ही किती लाखाची? 50 हजाराची मॅच आम्ही आज जिंकलेल्या. त्याची आता उद्या आपली मॅच आहे ना बीपीएल, तिथे बघा ना. अच्छा कमबॅक करताना त्याची आपली स्टोरी बघितल्याच असेल तुम्ही. आणि ती स्टोरी मीच पाठवली तुम्हाला. आणि आपले आयुष बेकरे त्यांचाच राऊंड आज त्यांची मॅच, तुमची मॅच आहे. तुम्हाला काय वाटतो, तुम्ही जिंकताल काय? तुम्ही टॉस जिंकून काय येऊ शकता इथं? कारण रन चेंज नाही होत, काल तुम्ही बघितला. मग तुम्ही फलंदाजी घेणार? फलंदाजीच नक्कीच. तुम्ही तुमच्या संघाचं कॅप्टन हवा. एक बॅट आणि एक बॉल. कोण मग तुम्ही का नाही? तुम्ही का नाही? आम्हाला प्रथम फलंदाजी करून तुम्ही किती रनाचं हे कराल? तुम्ही आम्ही टार्गेट 50 देऊ. किती ओव्हर? 4 ओव्हरची मॅच असते, त्यामध्ये 50. आणि तुमचे बॉलर कोण कोण आहेत? सम्यक पवार. हा, सम्यक पवारला घ्या. सम्यक पवार आहे. आहे 10वी बच 11वी बचे कर्णधार. जरा तुमचा आता पहिलाच राऊंड आहे, जरा काय बोला. आता मला काय आता बोलण्यासारखं काय मला आता काय बोलण्यासारखं काय म्हणजे सुचत नाही का. माझा आयुष भेकरे, तो आपला ओम जंगम, असे म्हणजे असे खतरनाक वाले खेळाडू आहेत ना की पहिला बॉल बॅट मध्ये भेटला का डायरेक्ट तिकडे षटकार मारताना दिसतील. पण मी काय बोलतोय, तुम्ही पहिला टॉस जिंकून काय घेणार? आम्ही कारण तुम्ही कर्णधार आहात. पहिला बॅटिंग घेणार. बॅटिंग घेऊन किती रनाचा
हे कराल तुम्ही? आम्ही तरी पण 50-60 रन मारू शकता. आणि तुम्हाला एक मोठा संघ भेटलाय जाशिम कडवेकर, स्वतः कर्णधार, ते त्यांच्या संघ येऊन तुमचा राऊंड आहे. आता बघू, जर त्यांना आम्ही म्हणजे त्यांच्यात फक्त तो एक मिहिर नावाचा एक पोरगा त्यांच्यात एक फक्त खेळणार आहे. आमच्यात म्हणजे 2-3 आहेत, ते जरा चांगले खेळतात. ह्यांच्यात फक्त हे जरा हे गिनतीतच नाही. आता यश पवार या तुम्ही काय बोलाल? तुमचा पहिलाच सामना ह्यांच्या जवळ आहे, तर तुम्ही काय कराल? टॉस जिंकून काय करूया? काय नाही, आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार आहोत. फिल्डिंग घेणार. तुम्हाला माहिती आहे ना रन चेस नाही होत, तरी पण तुम्ही फिल्डिंग घेणार. कारण की तुम्हाला इतिहास घडवायचा काय? हारलो तरी इथेच घडवणार आणि जिंकलो तरी इथेच घडवणार. अच्छा हमको सिखा रिया है. म्हणजे तुम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे काय? एक काल बोललेला की तिथं चेसिंग होणार नाही, पण तुम्ही चेसिंग करून दाखवणार काय? आम्ही दाखवणार. कुणाला दाखवणार? आयनला दाखवाल काय? हा ना, फरदीन काझी. सॉरी, मध्ये बाद झालेला आहे. आमचा फरदीन काझी काल चालला नाही ना. आता बॅट घेऊन उपयोग नाहीये. आम्ही आमच्या संघ आहेत आणि कोण दोघांना पण हारलं तरी काय फरक नाही पडत. आणि कोण हारलं तरी पण कोण दोघांपैकी कोण एक जिंकणार आहे. हायस्कूलला जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि हायस्कूलला गाडी डायरेक्ट मॅच बघायला. मग आपला आता पहिलाच सामना आहे ना. आपल्याला जाऊन पेवेत जायचं आता. हा पेवा जाऊ. तुम्ही बघू शकता की काल आमच्या समोर आयनचा संघ हारला आणि आज आयन अंपायर म्हणून उभा आहे आपल्या क्रिकेटच्या पिच. लाज लज्जा नाही, शरम नाही, निर्लज्ज सदासुखी आपली स्वतःची आय घालायला आज आलेले आहेत. तो सकाळी काय बोलला माहितीये का? आम्ही हारलो तरी इतिहास, जिंकलो तरी इतिहास घडणार. घडला इतिहास घडला त्याला बोलायचं. तुम्ही बॅटिंगला जाणार होता, किती षटकार माराल? प्यारी समझ गई. चाललेले आहेत. त्यांना बिलकुल चेंडा असेल आव्हानमध्ये चेंडा जाण्याची त्यांची क्षेत्रक्षी होते, पण त्यासाठी ट्राय नाही करत आहे. इथं चेस व्हायचे नाही, पण तुमच्या टायमाला चेस झाले आणि तुम्ही हारला. तुम्हाला बॉलिंग दिली की बाबा हे तुम्ही टाकाल, पण तरी पण तुम्ही व्हाईट टाकून मॅच दिली. एक बॉल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक ओवर मध्ये 3 क्या कहूँ मैं, कुछ कह नहीं सकता. अरे कहना क्या चाहते हो? कहीं नहीं. ग्राउंड का तुम्ही क्या बोलू जाने दो. तर तुम्हाला काय वाटतं, किती रन मध्ये तुम्ही त्यांना मारणार? त्यांना किती रन मारणार? आता बघितलं तुम्ही मॅच, इथं चेस रन होत आहे. पिच वेळेने चेस होणारच. तुमसे ना हो पाएगा. आणि ह्यांच्यात असे मोठमोठे बॅट्समॅन आहेत. ओम आहे, आयुष बेकरे आहे. काय वाटतो तुम्ही किती 3 ओव्हर मध्ये किती रनांचं लक्ष ठेवाल? 3 ओव्हर जास्त नाही, 50-40 रन. आणि तुमच्यासोबत ओपनर स्ट्रायकर कोण आहे? ओम आहे. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला, चांगले गेला. देवगड पिचलं नाही, पिचल ना, त्याच्या टीमीतच खेळतो ना, मग नाही पिचल. मार शॉर्ट पिच बॉल मार इकडे. सम्यक, तुम्ही एक तरी षटकार माराल काय आजच्या दिवसात? षटकार काय चौकार मारू नये इकडे. अरे जा घुस, जा आत घुस. मार आता इकडे, मार. एक सेकंड बॅट मध्ये भेटला का डायरेक्ट तिकडे षटकार मारतात. नाही. आता आयुष बेकरे पाहिजे. अंगावर घ्या. जा घुस, जा मार, घुसून मार. सम्यक बद्दल तुम्हाला काय वाटतंय? आता आमच्या आयुष बेकरे पेव्यात जाऊया आपण. आणि बघा तुम्हाला काय वाटतं सम्यक बद्दल? काय बोलतात सोडतोस तू? अहो तुम्ही हो कॅप्टन. त्याच्यानी बॅटच नाही उचलली.
बाहुबली मध्ये कटप्पा आणि बॉलिंगला टप्पा फार महत्वाचा असतो. जाशीमचा शतक मागडा टाकलाय. जाशीमला मागडा टाकला. जाशीमला हकलवले बॉलिंग वरना. हे काहीच बरोबर नाही संघासाठी. मला वाटतं संघासाठी आता स्कोर जास्त वाढेल कारण जाशीमला तोपर्यंत शक्यता होती स्कोर कमी व्हायची. मला वाटत नाही दोन बॉल मी तुला 2 वाईट टाकलं, तुला ओव्हर कॅन्सल केला, हकलवलं निकडं. तेव्हा बॅटिंगला जात होता त्या सरांनी काय बाहेर काढला त्याला. काय ह्याची लायकी मला सांग तू. पाहिजे व्हिडिओ पण दाखवला उतरणार आहे. तिसरी ओव्हर पुरी टाकणार पण ह्यांनी 2 मी काय ओव्हर नाही बॅटिंगला उतरतो स्वराज येत होता. हकलवला तुला. स्वराजला पण ते लावला नाही. धरून बाहेर आता मैदान तुझी लायकी नाही. खलास मैदानात फायनल मॅच आहे. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम गुबगुबीत वाटतं. काय बोला तुम्ही फायनलचे दोघं कॅप्टन पाहू शकता तुम्ही. काय वाटतं की कोण जिंकणार? आम्ही सेटलमेंट तू मॅकडलचं खांबा आमच्याकडे तो स्टॉक पडूनच. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल? अबे साले टीम फायनलला गेले, आता जिंकणार ना. तुम्ही आपल्या पोरांना किती सांगाल की आपल्याकडून किती स्कोर किती मोठा लक्ष ठेवा तुम्ही पुढच्या संघाकडे. 40 थोडं कमी बोलतो, थोडं वाढवून 45 घ्या. 45. जिंकलेले त्याबद्दल तुम्ही काय घेणार? बॅटिंग आम्ही घेतली कारण की आम्हाला आमचा विजय संघ करायचा आणि आमच्या गोरट सरांच्या तुम्ही 4 षटकामध्ये किती मोठं आव्हान ठेवायला बघाल पुढच्या आम्ही जास्त नाही तर आम्ही जास्तीत जास्त 50 क्रॉस करू अशी आमची आवश्यकता असेल आमच्याकडून. तुमच्यामध्ये आता पाहिजे आता या सामन्यामध्ये कोण असं खेळले चांगला असं तुम्हाला कोण? सैफ इम्रान बोदूजा आम्ही राजस्थानवर असा मागवलेला हा खतरनाक चल झूठा. आणि हा तोड देणार आहे आमच्या आपल्या याचं नाव काय? रियान खोपटकर. इकडे रिया सामना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हार्ड इकडे रिया नाही. तर रियाना तुम्ही किती धावा नव्हती बाद करायला बघा. रियाला आम्ही लवकरात लवकर आउट कशी होऊ याची आम्ही खात्री करून घेऊ आणि तुमच्या समोर आता तुम्ही पहिले षटक जे की हार्षला द्यायला हो कारण की मला विश्वास आहे आणि आताच मी 2 शब्द संपवतो माझे. नाही तुम्ही किती धावा नाही त्यांना रोखवायला बघा. त्याला 40च्या आतमध्ये पहिल्या ओळी त्याला विकेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याला पहिल्या ओळी आउट करण्याचा प्रयत्न करू. माराल आमचा राहील 50 रनाचं आव्हान. ओके ऑल द बेस्ट. गेल्या वर्षी सुद्धा 11 विज्ञान आणि 12 विज्ञान एकमेकाच्या समोर उभे होते. त्याचप्रमाणे या वर्षी अतिशय सुंदर फटका मारलेला आहे साहेब बोधोने अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. सामना याच्यामध्ये सायन्स 11वी त्याचा सायन्स 12वी आहे. त्याच्यामध्ये कोण जिंकल आम्हाला तुम्हाला कसं वाटतं? पाहू शकता दोन्ही पण टीम चांगली आहे, बोलू नाही शकत. एका ह्याच्यात रियान एकटा बस होतो जर खेळत आणि एका ह्याच्यात सैफ आहे. सैफने गेली मॅच पूर्ण चांगली आहे, आणलेली जिंकून दिली आणि तो अजूनपर्यंत खाली आहे. जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत काय मॅचचा बोलू नाही शकत. तो पण चांगला आहे असं नाही पण डॉट खातोय. तुम्ही बघू शकता आता चांगला मारलेला कार्पेट शॉट, तशी चांगली फिल्डिंग आहे आणि 1 रन त्यांना पहिला विकेट पहिला प्लेअर पहिला खेळाडू आणि सायन्सचा विद्यार्थी दोन गडी बाद केलेले आहेत ते यश चांगल्या विजयी करतो विजयी संघ 12वी अंपायर अय्यन मसूरकर बॉल घेऊन या जस्ट आम्ही जिंकलो. चल रिया तुम्ही जे की आपल्या पुन्हा सामन्यामध्ये विजयी ठरलेला तुमचा संघ विजयी ठरला. तुमचा चांगला प्रदर्शन सुद्धा होता. तुम्ही चांगलं तुम्हाला यश भेटलेलं आहे. तुम्ही पुढच्या आविष्कार इकडे नाव मोठा करून आविष्कार इकडे
पण असे तुम्ही पुढे प्रयत्न पुढच्या पिढीला पुढचे खेळाडू त्यांना सुद्धा प्रोत्साहन करा अशी आम्ही विनंती करतो. तुम्ही विजय झालेला आहे, तुम्ही विजय झाले त्याबद्दल तुम्हाला कसं असेल? कॅच भेटली तेव्हा आम्हाला रन कमी रनात लक्ष भेटला आणि आम्ही हल्लो तो लक्ष पूर्ण केला. आम्ही सगळ्यांना आणि तुमच्या प्लेअरनी कॅच सोडली, तुम्ही काय म्हणाल? आणि ती कॅच मेन होती. कॅच पकडतो तर आम्ही 100% लावून आम्ही जिंकायचे प्रयत्न करणार होतो. की तुमच्या याच्यामध्ये थोडंसं कच्चा क्षेत्र झाला, तुम्ही पहिल्या षटकावर रियाला बाद करत थोडासा प्रेशर वाढला असता. तुम्ही जे की ते फिल्डर होते शूटर त्यांना काय बोलायला मागाल का? काय बोलू पण आविष्कार थोडासा रनआउट म्हणजे तुझे कच्चा क्षेत्रशील करत होते त्यांना तुम्ही काय बोलाल? आम्ही 100% लावलो होतो जिंकायसाठी, पण आमचा आविष्कार घोसालकर काय म्हणजे काय त्याला खेळायचं आवडत नाही. एकदम लेझीपणात खेळायचं, हळू कुठलाही गेम हारत नाही. 12 बॉलला 5 रन पण नाही. कधी पण लास्ट चेंडूमध्ये ना लास्ट चेंडूपर्यंत कधी आपली जिद्द सोडायची नाही, कारण की मॅच कधी पण फिरू शकते. मोठी मोठी आयकॉन पण चांगली मॅच हरत असतात. तुम्ही लास्ट हायस्कूलला तुम्ही आता थोडेसे काही झालेले पण तुम्ही बोला की आम्ही पुढच्या वेळेस प्रयत्न करू चांगलं. कारण आमचा हा पहिलाच वर्ष असताना आणि पहिल्याच वर्षी आम्ही इथपर्यंत पोहोचलो ही मोठी गोष्ट आहे. आणि आज आम्ही करून दाखवलाय भाई, बरोबर आहे. तुमचा एखादा तुमचा सुदे हार जीत असते. तुम्ही सेकंड नंबर रनर अप आलात. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ नये का? कारण की लोक ठसलेल्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर असं तुटून पडला की हारलो तरी ते जिंकलो तरी इथंच पाहिजे. पण तुम्ही काय म्हणाल? काय नाही, तुम्ही बोलत मला लय आवडला, लय आवडला. त्यांनी जाम खेचलेली आहे. मी समजू शकतो तुम्हाला की एवढी नव्हती पाहिजे. गरज काय हो मैदानात चालू काय? एवढं लक्षात ठेवा, आज जो हे नाचतायत तिथं तुम्ही असणार असता आणि तुम्हाला मी स्वतः ऑपरेटर असतो. तुम्ही शब्द लिहून घ्या. हा पुढच्या वर्षी तिथं आम्ही नाचत असतो आणि तुमच्याकडे iPhone 15, 16 Pro Max मी स्वतः येईन. मी कितीही कामात असेल तरी मी येईन. फक्त आणि फक्त तुम्ही फायनलला पोहोचा, मला कॉल करा. मी फायनलची मॅच स्वतः रेकॉर्ड करायला येईन. कॅच आणि झेल सोडला होता, ती मेन कॅच होती. तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला कसं वाटतंय आता? पण ज्या प्रकारे तुम्ही झेल सोडला होता साहेब, तुमच्यावरती भाडा गेला होता, पण तुम्ही ती चुकी लय मोठी केली. जर तुम्ही तिथं रियाला आउट करता तर थोडासा स्कोर कमी झाला असता, त्यांच्यावर प्रेशर वाढला असता, तर तिथे तुम्ही झेल पकडता. पण बोलता खेळायला काही होऊ शकत असतं. कधी मोठे मोठे खेळाडू कॅच सुटत असतात, पण तुम्ही कधी मेन अशी कॅच सोडला ना थोडासा प्रेशर वाढलेला असतं. तुम्ही पुढच्या पकडा ओके करतील. थँक्यू. आता बोला काय तुमच्याना प्रयत्न करू आम्ही चांगलं पकडायचं. ब्लॉग मध्ये लाईक शेअर करा. आमच्या ब्लॉग मध्ये लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा.